देश सोडण्याच्या काही काळ आधी घडलेला घटनाक्रमही रंजक आहे। हसीना यांनी देश कसा सोडला ते समजून घेऊया। हिंसाचाराआधी सैन्यातल्या बड्या अधिकाऱ्यांची गाडी शेख हसीनांच्या पंतप्रधान निवासावर पोहोचली। परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून सैन्यानं हसीनांना राजीनामा देण्याची विनंती केली। हसीनांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला। सैन्य अधिकाऱ्यांनी हसीना यांच्या परदेशात वास्तव्याला असणाऱ्या मुलाला फोन करून परिस्थिती सांगितली। नंतर मुलानं हसीना यांच्याशी केलेल्या संवादानंतर हसीना राजीनाम्यास तयार झाल्या। मात्र राजीनाम्याआधी बांगलादेशवासियांना संबोधनाचं भाषण रेकॉर्ड करा अशी आपली इच्छा असल्याचं हसीना म्हणाल्या। हिंसक जमाव कधीही घरापर्यंत पोहोचेल म्हणत सैन्यानं त्यालाही नकार दिला आणि अखेरीस शेख हसीना हेलिकॉप्टरच्या मदतीने भारतात दाखल झाल्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।